नमस्कार. राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरीमधल्या भेटीचा एक किस्सा सांगणार आहे. फारच सुंदर किस्सा आहे. भारत भ्रमण करायला निघाले गांधी आणि भारत भ्रमण करायला निघताना ते रत्नागिरीमध्ये पोचले. कस्तुरबा सोबत होती आणि कस्तुरबाजींनी आठवण करून दिली गांधींना की इथे स्वातंत्र्यवीर सावरकर राहतात, तर आपण त्यांना भेटायला जाऊया का. त्याच्यावर गांधीजी म्हणाले की अवश्य भेटायला जाऊया, कारण 1857चा 50वा वाढदिवस आम्ही साजरा केला होता इंग्लंडमध्ये. तेव्हा आमची भेट झाली होती, जेव्हा सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडमध्ये होते. तर त्याच्यानंतर आमची भेट झालेली नाही आहे, तर अवश्य मला भेटायला आवडेल. आणि मग हे गांधीजी आणि कस्तुरबा सावरकरांच्या रत्नागिरीमध्ये घरी गेले. तेव्हा सावरकर स्थानबद्धतेत होते. गेल्यानंतर आदरातिथ्य झालं आणि सावरकरांची बायको माई घेऊन गेली कस्तुरबांना आतल्या स्वयंपाकघरामध्ये. आणि सावरकर गांधीजींना म्हणाले की चला वर माडीवर बसू, शेवटी आपल्या दोघांचं ध्येय एकच आहे, स्वातंत्र्य मिळवून देणं. तर एकत्र काही करता येते का विचार करू. आणि मग दोन महान नेते, म्हणजे मला या दोघांचं सगळं वाचल्यानंतर असं नेहमी वाटतं की रेल्वेच्या रुळांसारखे होते ते. बघा, दोन रेल्वेचे रूळ असतात. हे रेल्वेचे रूळ जातात एका स्टेशनातून एका स्टेशनापर्यंत, पण ते दोघं पॅरलल जातात. बघा, रेल्वेचे रूळ कधीही एका दिशेने जात असले तरीसुद्धा ते एकमेकांबरोबर कधी चिकटत नाही, एकमेकांमध्ये कधी विलीन होत नाही. तसे हे दोन, गांधी आणि सावरकर, दोन वेगवेगळ्या विचारसरणी. तर मग तास दीड तास वरती अनेक विषयांवरती गप्पा झाल्या. कुठल्याही विचारांवरती एकमत झालं नाही. त्यातला एक मोठा किस्सा म्हणजे की एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा, हा जो गांधींचा विचार होता त्याला उलटा प्रतिप्रश्न सावरकरांनी केला की एक मान कापल्यावर दुसरी मान कापण्यासाठी मानच शिल्लक राहत नाही. त्यामुळं मान कापतोय हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा त्यांनी आपली मान कापायच्या आधीच आपण त्याची मान कापायला हवी. सावरकरांचा विचार. तर थोडक्यात सांगायचं असं की दोघांचंही एकमत न झाल्यामुळं दोघंही खाली आले. निघायला मग सावरकरांनी बायकोला बोलवलं, ये ग. गांधीजी निघाले. सावरकरांची बायको कस्तुरबांना घेऊन बाहेर आली. सावरकरांच्या बायकोला, म्हणजे आता गांधीजींपेक्षा सावरकर वयाने लहान, सावरकरांची बायको सावरकरांपेक्षा 6-7 वर्षांनी आणखी लहान, गांधीजी कर्तृत्वाने मोठे. असं असूनही या दीड तासाच्या भेटीचा परिणाम असा होता की सावरकरांच्या बायकोच्या पायावरती मस्तक टेकवलं, नमस्कार केला, वाकून नमस्कार केला. कोणी? गांधींनी. सावरकरांच्या बायकोला इथे कसं तरी झालं. सावरकरही अतिशय ऑड, त्यांना विचित्र वाटलं. दोघंही म्हणाले, अहो काय करताय तुम्ही, हे तुम्ही वयाने मोठे, कर्तृत्वाने मोठे, माझ्या कसल्या पाया पडताय. त्याच्यावर गांधीजी म्हणाले, अगं मी तुझ्या पाया अशासाठी पडलो, गेले 1.5 तास तुझ्या नवऱ्याबरोबर मी वरती चर्चा करतोय, पण इतका अग्नी आहे तुझा नवरा की त्या अग्नीच्या जवळ बसून मी पोळून निघालो, भाजून निघालो फक्त 1.5 तासात. तर ह्या माणसाबरोबर तू संसार कसा काय करतेस, अख्खं आयुष्य कसं काय काढतेस, त्यासाठी तुला हा सलाम, त्यासाठी तुला हा नमस्कार. खूप आवडला किस्सा.
तर अवश्य जास्तीत जास्त शेअर करा. आणि नवीन नवीन असे स्वातंत्र्यवीर सावरकर, देशाच्या इतिहासामधले असे किस्से मी सातत्याने सांगत असतो. सबस्क्रायबर अजून वाढायला हवेत अशी एक माझी नम्र विनंती आहे. तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ प्रसारित करा. धन्यवाद.